Hello, friends. Myself, Mr. Pradeep Sawant from Mauli Madhyamik Vidyalay Sonorli, Taluka Sawantwadi, District Sindhudurga. Friends, in this video, we are going to continue the lesson The Boy Who Broke the Bank Part 2 from 10th Standard textbook. So let's get started. Friends, this is the second video of the lesson The Boy Who Broke the Bank. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. And Sitaram glad that Sitaramला आनंद झाला होता. He was very happy that he had been of service to both a customer and his friend Natu. त्याला त्याच्या गिराईकाला आणि त्याच्या मित्राला दोघांनाही मदत करता आली होती. याचा सीतारामला आनंद झाला होता. Hoisted his bag on his shoulder and went his way. आणि त्याने ती बॅग आपल्या खांद्यावर उचलली. Hoisted his shoulder and went his way. आणि तो निघून गेला. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. श्रीमती श्रीवास्तव्यांना काही खरेदी शॉपिंग करायची होती. मित्रांनो, हे एक इन्फिनेटिव्ह असलेलं सेंटेन्स आहे. मिसेस श्रीवास्तवा had to do some shopping. In this sentence, to do is an infinitive. समजा याच वाक्याचं आपल्याला चेंज द वॉइस करायचं आहे. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. आपल्याला माहिती आहे वाक्यात जर इन्फिनेटिव्ह आलेला असेल तर टू च्या जागी टू बी घ्यायचं आणि त्या क्रियापदाला पहिल्या रूपाच्या ऐवजी क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल घेऊन पॅसिव्ह वॉइस करायचंय. तेच आपण आता इथे करणार आहोत. आता या ठिकाणी बघा, टू डू हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. पॅसिव्ह वॉइस मध्ये त्याचं तिसरं रूप होईल डू, डीड अँड डन. डन हे तिसरं रूप होईल आणि याचा पॅसिव्ह वॉइस होईल सम शॉपिंग हॅड टू बी डन बाय मिसेस श्रीवास्तवा. She gave some instruction to the Aya. तिने आयाला काही सूचना दिल्या. आता या सेंटेन्स सुद्धा आपण चेंज द वॉइस करूया. वाक्य आहे सी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया. दिलेलं सेंटेन्स हे सिंपल पास्ट म्हणजे साध्या भूतकाळात आहे आणि याच्यामधला जो ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, ते आहे इन्स्ट्रक्शन. म्हणून याचा पॅसिव्ह वॉइस कसा होईल बघा. इन्स्ट्रक्शन्स वेर गिवन टू द आया बाय हर. तिने त्या आयाला कशाविषयी सूचना दिल्या. व्हॉट इन्स्ट्रक्शन वेर गिवन बाय हर. अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. बाळाला सांभाळण्याविषयीच्या सूचना दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि स्वयंपाक्याला दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला मीन्स नॉट टू बी लेट तिने सांगितलं. देन सी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. फ्रेंड, कस्टमरी मीन्स युज्युअल और हॅबिच्युअल म्हणजेच नेहमीची, नियमित घडणारा. आणि ती नेहमीची कपडे खरेदी करण्यासाठी या पिपळनगरच्या मार्केटमध्ये निघाली. A large shady tamarind tree grew at the end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan. आणि याच ठिकाणी श्रीमती श्रीवास्तव यांना त्यांची मैत्रीण श्रीमती भूषण या भेटल्या. काय करत असताना शेल्टरिंग फ्रॉम द हीट. उन्हापासून, उष्णतेपासून आश्रय किंवा संरक्षण घेण्यासाठी त्या तिथे आलेल्या त्यांना भेटल्या. वेअर डिड मिसेस श्रीवास्तव मीट टू मिसेस भूषण. अंडर अ लार्ज शाडी टॅमरिन ट्री. मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली. अ टॅमरिन ट्री ग्रू ॲट द एंड ऑफ द बाजार. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या
त्या चिंचेच्या झाडाखाली मिसेस भूषण त्यांना भेटल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. एका मोठ्या हातरुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. शी वॉज फॅनिंग हरसेल्फ. मित्रांनो, हे वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे. आपल्याला हेच वाक्य जर सिंपल पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर आपण कसं करू? कसं होईल या वाक्याचा सिंपल पास्ट टेन्स तो बघू. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. मिसेस भूषण फॅन हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचीफ. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. Affirm means वैतागून सांगत होत्या. पिपळनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून सांगत होत्या. हिअर वी कम टू नो दॅट बिकॉज ऑफ द हॉटेस्ट समर मिसेस भूषण वॉज अनकम्फर्टेबल. She then showed Mrs. Srivastava a sample of the cloth she was going to buy. नंतर त्यांनी श्रीमती श्रीवास्तव यांना एक कापडाचा नमुना दाखवला which she was going to buy, जे कापड त्या खरेदी करणार होत्या. And for 5 minutes both Mrs. Srivastava and Mrs. Bhushan discussed its shade, texture and design. आणि पुढची 5 मिनिटे त्या कापडाचा रंग, त्याचा पोत, त्याची नक्षी यावर त्या दोघी चर्चा करत राहिल्या, डिस्कस करत राहिल्या. हॅव्हिंग exhausted this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that said Govindram's bank cannot even pay its employees?" Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, त्या विषयावर बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, "Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month." Only this morning, आजच सकाळी, I heard a complaint from their sweeper. त्यांच्या झाडूवाल्याची तक्रार मी ऐकली. Who hasn't received his wages for over a month. ज्या झाडूवाल्याला महिना उलटून गेला तरी पगार मिळालेला नाहीये. I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. मित्रांनो, या वाक्यातील सबऑर्डिनेट क्लॉज ओळखून त्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. आयडेंटिफाय द क्लॉज अँड नेम इट. बरोबर आहे. Who hasn't received his wages for over a month हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. कारण मेन क्लॉज मधल्या स्वीपर ह्या नाउन बद्दल तो अधिक माहिती सांगतो. शॉकिंग, रिमार्क मिसेस भूषण. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. अरे बाप रे, जर ते झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नसतील तर त्यांची परिस्थिती नक्कीच बिकट असेल असं श्रीमती भूषण म्हणाल्या. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही असं त्या म्हणाल्या. She left Mrs. Srivastava at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. She left Mrs. Srivastava at the tamarind tree. चिंचेच्या झाडाखाली श्रीमती श्रीवास्तव यांना सोडून त्या तिथून निघून गेल्या. and went in search of her husband. आणि आपल्या पतीच्या शोधासाठी गेल्या. Her husband was sitting in front of Kamal Kishore's photography shop. जे कमल किशोर यांच्या फोटोग्राफी शॉपच्या समोर बसले होते. What he was doing there? काय करत होते बरं ते? Talking with the owner of the photography shop. या दुकानाच्या मालकाशी बोलत होते. So there you are, cried Mrs. Bhushan. तुम्ही इथे बसलात? श्रीमती भूषण ओरडल्या. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते.
तुम्ही कुठे गायब झाला होता? व्हेअर डिड यू डिसअपियर? नोवेअर, रिप्लायड मिस्टर भूषण. कुठेही नाही. श्री भूषण म्हणाले, हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप, आय माइट हॅव फाउंड यू. हिअर स्टेशनरी मीन्स स्थिर, स्टेबल, नॉट मुव्हिंग, स्थिर असणे. जर तू एकाच दुकानात स्थिर असतीस, थांबली असतीस, तर कदाचित मी तुला शोधू शकलो असतो. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. पण तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीप्रमाणे एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असते. डोंट स्टार्ट गम्बलिंग. उगीच कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आधीच उकाड्याने हैराण केलंय. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. पीपल नगर मध्ये काय चाललंय कुणास ठाऊक. इवन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट. बँकरप्ट मीन्स फिनान्शियली रुईन, दिवाळखोर. इवन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. व्हॉट्स दॅट, सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक? काय म्हणालात? कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, विच बँक? कोणती बँक? व्हाय, द पीपल नगर बँक ऑफ कोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. अर्थातच पीपल नगर बँक. मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांचा पगार देणं त्याने बंद केलंय. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? नो, बट माय नेबर्स हॅज. ही एक्सक्लेम्ड. नाही, माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे असे ते उद्गारले. अँड ही कॉल्ड आउट ओर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोर. आणि मधल्या भिंती पलीकडच्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्याने हाक मारली. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? दीपचंद, ताजी बातमी, लेटेस्ट न्यूज ऐकलीस का? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. म्हणजे पीपल नगर बँक ही कोलॅप्स होण्याच्या बेतात आहे, बंद होण्याच्या मार्गावर आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद, जो एका वयस्कर माणसाचे केस कापत होता, was so startled, तो इतका दचकला, that his hand shook, की त्याचा हात हलला, and he nicked his customer's right ear. आणि त्याने त्याच्या कस्टमरचा उजवा कान थोडासा कापला. निक मीन्स कट स्लाइटली, थोडासा कापला. द कस्टमर हेल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. तो गृहस्थ वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडला. पेन बिकॉज ऑफ द कट, कापल्यामुळे वेदना, अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि नंतर त्याने ऐकलेल्या भयंकर बातमीचा धक्का. ऑफुल मीन्स टेरिबल, ड्रेडफुल, भयानक, भयंकर. ऑफुल न्यूज, भयंकर बातमी. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store where there was a telephone. With one side of his neck still unshaven, मानेच्या एका बाजूचे केस तसेच कापायचे राहिले होते. ही स्पेड अक्रॉस द रोड, तो रस्त्याच्या पलीकडे अतिशय वेगाने पळत गेला. वेअर? टू द जनरल मर्चंट स्टोर, किराणा दुकानात. वेअर देअर वॉज अ टेलिफोन, ज्या ठिकाणी टेलिफोन होता, म्हणजे त्याला फोन करायचा होता. ही डायल्ड शेठ गोविंद राम्स नंबर. त्याने शेठ गोविंद राम यांचा नंबर डायल केला. द सेट वॉज नॉट ॲट होम. शेठ गोविंदराम मात्र घरी नव्हते. वेअर वॉज ही देन? तर मग ते कुठे गेले होते? शेठ गोविंद वॉज हॉलिडिंग इन काश्मीर. ते काश्मीरला फिरायला गेले होते. ओ, वॉज दॅट सो? द एल्डरली जंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. ओ, असं आहे काय?
तो वयोवृद्ध माणूस म्हणाला, त्या वयोवृद्ध माणसाचा विश्वासच बसला नाही. He hurried back to the barber shop and told Deepchand, the bird has flown. Shet Govindram has left town. तो घाईघाईने न्हाव्याच्या दुकानात आला आणि त्या दीपचंदला म्हणाला, द बर्ड हॅज फ्लोन. फ्लोन पक्षी उडून गेला. शेठ गोविंदराम गाव सोडून पळून गेलेत. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स, म्हणजे नक्कीच याचा अर्थ दिवाळखोरी झालेली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. बिलाईन मीन्स द डायरेक्ट रूट, थेट जाणे. आणि नंतर तो त्या दुकानातून जोरात बाहेर पडला, थेट ऑफिसमध्ये जाण्याकरता आणि चेकबुक आणण्याकरता. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. Rapidity means speed, वेग. ही बातमी जंगलातल्या वनव्यासारखी वेगाने बाजारात पसरली. From the general merchants, it traveled to the shop, circulated amongst the customers. ही बातमी किरकोळ व्यापाराच्या दुकानापासून गिरायकांपर्यंत पोहोचली and then spread with them in various directions. आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या दिशांना टू द बिटल सेलर, पानवाल्याकडे, द टेलर, शिंप्याकडे, द फ्री वेंडर, छोट्या विक्रेत्यांकडे, द ज्वेलर, सोनाराकडे, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट, आणि रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंतही ही न्यूज जाऊन पोहोचली. सो फ्रेंड्स, the remaining parts of this lesson will be continued in our next video. So friends, this was the second part of the lesson, the boy who broke the bank. I hope you must have enjoyed it.